नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण शिक्षक पालक समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 9वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सहशालेय उपक्रमांची स्थिती. 2 नंबरचा विषय आहे. शिक्षक पालक समितीच्या सभेत शाळेतील सहशालेय उपक्रमांची सध्याची स्थिती यावर सविस्तर आढावा घेण्यात आला. क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उपक्रमातील सहभाग समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी शालेय व तालुका स्तरावर सहभाग घेतल्याची नोंद झाली. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे मत व्यक्त झाले. वक्तृत्व, निबंध व वाचन उपक्रम नियमितपणे राबवले जात असल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय सण व जयंती कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे झाल्याचे नमूद करण्यात आले. इको क्लब, स्वच्छता व सामाजिक उपक्रमामुळे मूल्य शिक्षणास चालना मिळत असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही उपक्रमांसाठी साहित्य व वेळेची मर्यादा अडचण ठरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच भविष्यात उपक्रमांचे नियोजन वेळापत्रकानुसार करण्याची सूचना देण्यात आली. पालकांच्या सहकार्याने उपक्रम अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सहशालेय उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे मान्य करण्यात आले. उपक्रमाची नोंद व मूल्यमापन नियमित ठेवण्याचा निर्णय झाला. सभेच्या शेवटी सहशालेय उपक्रम अधिक सक्षमपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा. या पालक शिक्षक सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 3 मध्ये शिक्षक पालक समितीच्या सभेत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळेत असलेल्या दिव्यांग व अध्ययन अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सादर करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक प्रगती व उपस्थितीबाबत माहिती देण्यात आली. काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष व अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज असल्याचे निदर्शनास आले. समावेशित शिक्षण पद्धतीने अध्यापन करण्यावर भर देण्यात आला. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोप्या अध्यापन पद्धती वापरण्याबाबत चर्चा झाली. आवश्यकतेनुसार अध्यापन साहित्य व सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याचे ठरले. आरोग्य तपासणी व तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पालक व शिक्षक यांच्यात नियमित संवाद ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा निर्णय झाला. मूल्यमापनात आवश्यक सवलती देण्याबाबत माहिती देण्यात आली. सहशालेय उपक्रमांमध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे ठरले. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा झाली. तसेच विशेष विद्यार्थ्यांच्या नोंदी व प्रगती अहवाल नियमित ठेवण्यावर भर देण्यात आला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, वाचन सवय व ग्रंथालय वापर. 4 नंबरचा विषय आहे शिक्षक पालक समितीच्या सभेत विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी व ग्रंथालय वापराच्या
सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळेतील ग्रंथालयातील पुस्तक साठा व त्याची स्थिती याबाबत माहिती सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांचा ग्रंथालय भेटीचा नियमितपणा समाधानकारक असल्याचा नमूद झाला. काही वर्गांमध्ये वाचनाची आवड अधिक वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. वाचन तासाचे प्रभावी नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. इयत्तानिहाय व स्तरानुसार पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. वृत्तपत्र व बालसाहित्य उपलब्धतेवर भर देण्यात आला. वाचन डायरी व पुस्तक अभिप्राय उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पालकांनी घरच्या घरी वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले. ग्रंथालयाचा वापर अध्ययन अध्यापनात अधिक करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. डिजिटल वाचन साहित्याचा मर्यादित पण उपयुक्त वापर सुचवण्यात आला. काही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अनास्था असल्याचे लक्षात आले. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचे ठरले. वाचनामुळे भाषा व आकलन कौशल्य सुधारत असल्याचे मत व्यक्त झाले. सभेच्या शेवटी वाचन संस्कृती बळकट करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, गृहपाठ व स्वाध्यायाबाबत चर्चा. शिक्षक पालक समितीच्या सभेत विद्यार्थ्यांचा गृहपाठ व स्वाध्यायाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गृहपाठाचा उद्देश व त्यांचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विषयानुसार दिला जाणारा गृहपाठ विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार असावा असे मत मांडण्यात आले. नियमित गृहपाठ करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असल्याचे निदर्शनास आले. काही विद्यार्थ्यांकडून गृहपाठ अपूर्ण राहण्याचे कारणे चर्चिली गेली. पालकांनी घरी अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे असे सुचवण्यात आले. स्वाध्यायासाठी वेळेचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन देण्याचे ठरले. फक्त लेखी गृहपाठाऐवजी वाचन व कृती आधारित गृहपाठ देण्यावर भर देण्यात आला. गृहपाठ तपासणी नियमित व वेळेवर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शंका विचारांची संधी देण्याबाबत चर्चा झाली. अतिरिक्त गृहपाठ टाळून गुणवत्तापूर्ण स्वाध्याय देण्याचे ठरले. डिजिटल साधनांचा मर्यादित व योग्य वापर सुचवण्यात आला. पालक शिक्षक समन्वय वाढवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. गृहपाठामुळे विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये याची काळजी घेण्याचे ठरले. सभेच्या शेवटी गृहपाठ व स्वाध्याय अधिक परिणामकारक करण्याचा सर्वानुमते ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि शेवटील पानावर सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे फेब्रुवारी 2026 करता शिक्षक पालक समितीचे प्रोसिडिंगचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.